मुंबई इंडियन्स परत कशी येणार? 3 मोठे बदल मुंबई इंडियन्सला करावे लागतील. हे 3 मोठे बदल मुंबई इंडियन्ससाठी गरजेचे आहेत. तर मुंबई इंडियन्स अजून संपलेली नाही. फक्त 3 बदल झाले तर टीम पुन्हा जिंकायला सुरुवात करेल. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण मुंबई इंडियन्सच्या कमबॅकबद्दल बोलणार आहोत. सध्या टीमची परिस्थिती खूप खराब आहे. सलग पराभव, खराब बॅटिंग आणि कमजोर बॉलिंग. पण अजूनही मुंबईकडे मॅच विनर्स आहेत. हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, बुमराह. तर पहिली चूक म्हणजे प्लेइंग 11मध्ये मोठा बदल करणे गरजेचे आहे. सध्या टीम कॉम्बिनेशन चुकत आहे. योग्य प्लेयर्सला संधी मिळत नाही. स्ट्रॉंग ओपनिंग पेअर आणि बॅलन्स्ड मिडल ऑर्डर गरजेचं आहे. दुसरी चूक म्हणजे बॉलिंग अटॅक. बॉलिंग अटॅक मजबूत करणे. डेथ ओव्हर्समध्ये रन्स खूप लीक होतात. बुमराह एकटाच काही करू शकत नाही. सपोर्ट बॉलर्स परफॉर्म करणे खूप गरजेचे आहे. तिसरी चूकमध्ये कॅप्टन्सीमध्ये बदल. हार्दिक पांड्याने ॲग्रेसिव्ह डिसिजन घ्यायला हवेत. फील्ड प्लेसमेंट, बॉलिंग चेंजेस स्मार्ट असायला हवेत. प्रेशर हँडल करणे खूप इम्पॉर्टंट आहे. जर हे 3 बदल झाले नाहीत तर मुंबई इंडियन्स या सीझनमधून बाहेर पडू शकते. पण जर हे चेंजेस झाले तर कमबॅक शक्य आहे. आणि इतिहासात यमाने हे आधी करूनही दाखवलेलं आहे आणि याआधीही केलेले आहे. सलग 5 सामने पराभूत होऊन मुंबई इंडियन्स याआधी ट्रॉफी जिंकलेली आहे. तर मुंबई इंडियन्ससाठी ही गोष्ट अशक्य नाही. फक्त स्मार्ट स्ट्रॅटेजी वापरायला हवी. तुमच्यामध्ये मुंबई कमबॅक करेल का? कमेंटमध्ये येस किंवा नो लिहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.